श्री स्वामी समर्थ. तुळशीजवळ या 4 गोष्टी ठेवल्यास पैशाचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे ह्या 4 चुका तुम्ही करू नका. एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुळशी विवाहापूर्वी आपण काय चुका करतो, काय नाही करत, ह्याची मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुळशी विवाह हिंदू धर्मात संस्कृती तुळशीला एक पवित्र माता मानलं जातं. ज्या घरात तुळशी असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो असे आपले शास्त्र सांगते. तुळशीच्या पूजनानं म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा शक्ती नाश होतो, सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होतो. व वास्तुशास्त्रात जरी तुळस ही हिंदू धर्मात संस्कृती तुळशीला एक पवित्र माता मानलं जातं. ज्या घरात तुळशी असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो असे आपले शास्त्र सांगते. तुळशीच्या पूजनानं म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा शक्ती नाश होतो, सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होतो. व वास्तुशास्त्रात जरी तुळस ही अत्यंत शुभ मानली जात असली तरी तिच्याजवळ काही वस्तू ठेवल्या तर अनर्थ होऊ शकतो अशा मान्यता आहे. विशेष म्हणजे 2 नोव्हेंबरला तुळशी शालिग्राम विवाह असल्यास या काळात तुळशी पूजन करताना काही गोष्टी टाळणं अत्यावश्यक मानलं जातं, कारण चुकीच्या वस्तू ठेवल्यात की देवी लक्ष्मी रुष्ट होतात आणि घरातील आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. चला तर आपण जाणून या तुळशीजवळ ठेवणे टाळाव्यात त्या 4 कोणत्या गोष्टी आहेत त्या. वास्तुशास्त्र सांगतं की तुळशी आणि शिवलिंग एकत्र पूजन अयोग्य मानलं जातं, कारण पुराणानुसार भगवान विष्णू यांनी तुळशीचे पती शंखचूड यांचा वध केला. त्यामुळे तुळशी आणि शिव यांच्यात एक प्रकारचं दैवी वैर असल्याचे आख्यायिका आहे. म्हणून तुळशीच्या कुंडीजवळ किंवा तिच्यासमोर शिवलिंग ठेवणे टाळणं. असं केल्याने पूजेचे दोष निर्माण होतात अशी मान्यता आहे. अगदी शंख ही 2 पूजास्थाने, त्यामुळे ही 2 पूजास्थाने नेहमी वेगवेगळी ठेवावी. तुळशी विवाह करताना आपण ह्या गोष्टी पाळाव्यात. तुळशीजवळ बूट व चप्पल ठेवणे अशुभ मानलं जातं. तुळशी लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते. तिथं तुळशी असले तिथे पवित्रता आणि समृद्धी नांदते हे आपल्याला माहीत. पण जर आपण तिच्यासमोर आसपास बूट व चप्पल ठेवली तर तिचा पवित्रता भंगते असे शास्त्र सांगते. अशा वेळी देवी लक्ष्मी अप्रसन्न होते आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात अशी ज्योतिषशास्त्राची धारणा आहे. त्यामुळे तुळशीला नेहमी स्वच्छ, निर्मळ आणि उंच ठिकाणी ठेवावं. तिच्या परिसरात पायांचे स्पर्श. नंबर 3, तुळशीजवळ झाडू ठेवणे टाळा. झाडूंचा संबंध स्वच्छतेचा असला तरी वास्तुशास्त्र गृहस्थ जीवनातील गुप्त ऊर्जा म्हणून मानलेला आहे. तुळशीजवळ झाडू ठेवले तिच्या पवित्र ऊर्जेला धक्का पोहोचतो असं मानलं जातं. त्यामुळे तुळशीच्या परिसरात ठेवणे विशेषतः अजिबात नाहीत. असं केल्याने घरातील आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता असते अशी श्रद्धा आहे. तुळशीची नेहमी दिवे, फुले आणि पवित्र वस्तूंची सजवाई, झाडू किंवा साफसफाईचे साधन तिथे दूर ठेवायचं. आपण काय करतो, गॅलरीमध्ये झाडू ठेवतो, त्याच्यापाशी तुळस ठेवते, असे करू नये. त्यामुळे आपल्या काटेरी वस्तू ठेवू नयेत किंवा काटेरी झाडे ठेवू नयेत. वास्तुशास्त्रात तुळशीच्या आजूबाजूला काटेरी झाडं ठेवणं अत्यंत अशुभ असतं, कारण काटे म्हणजे वाद, अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा. तुळशीच्या शेजारी काटेरी रोपे ठेवल्यास घरातील वादविवाद, तणाव आणि ज्योतिषशास्त्राची धारणा आहे. गुलाबाचं झाड ठेवायचं असलं तर ते तुळशीपासून थोड्या अंतरावर ठेवा, कारण गुलाब ही जरी सुंदर असला तरी त्याला काटे असतात. तुळशीच्या भोवती शक्य तितकं हरित, शांत आणि फुलतेचे वातावरण असावं. गुलाबाचं झाड आपण नेहमी तुळशीपाशी ठेवतो, कारण ते फूल आहे. तर त्या फुलासाठी आपण तुळशीपाशी ते ठेवतो. ते असे करू नये, कारण त्यामुळे आपल्याला दोष लागतो. तुळस ही केवळ वनस्पती नाही तर एक श्रद्धेचं प्रतीक आहे. म्हणून तुळशीजवळ पूजन करताना तिच्या आसपासच्या वस्तूचा विचार काळजीपूर्वक करा. वास्तुशास्त्र सांगितले की हे संकेत केवळ श्रद्धेवर आधारित आहे. आपला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.